मी या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस साहेब आता तुमचे डोळे उघडले असते. खरा जातीवादी कोण? जाती तेढ निर्माण करणारे कोण? फडणवीस साहेबांच्या सरकारला बदनाम करणारा आणि कलंक लावणारा आता कोण? आता खरे रूप यांचं उघडं पडलं धनंजय मुंडेचं आणि त्याच्या टोळीचं. कारण हे आरोपीच्या बाजूने आंदोलन करायला हे राज्यात आणि देशात कधीच झालं नाही. आरोपीला सोडून द्या म्हणून आंदोलन. आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते किंवा आपल्या सरकारमधला एक माणूस आणि त्याची टोळी आरोपींना सोडून द्या म्हणते, म्हणजे हे कोणत्या दिशेला घेऊन चाललेत, काय पायांना पाडायला लागले, हे आता फडणवीस साहेबांना खूप डोळे उघडले असते. मी खरं सांगतो, आता डोळे उघडले असते त्यांचे. त्यांना आता वाईट वाटत असेल की याला ओळख सापाला संभळेला आपण दूध पाजलं. हे होतं आपलं सरकार बदनाम करायला आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकायला लागलं. आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकून तरी पण आंदोलन करतोय आरोपीला सोडून द्या म्हणून. मग हे कलंक आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावा लागलाय, कलंक लावायला लागलाय. म्हणून याचा नीटोबा होणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा फडणवीस साहेबांना सांगतो, माझ्या जिल्ह्याची शांतता अबाधित राहिली पाहिजे.